नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा घटक या व्हिडिओत पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती पेशी विषयी माहिती पाहणार आहोत। पहा, आकृतीमध्ये अतिशय सुंदर आकृती या ठिकाणी एका विद्यार्थिनीने तयार केलेली आहे। या आकृतीमध्ये आपण वनस्पती पेशीचे घटक आहेत ते घटक या ठिकाणी पाहूया। तर सर्वात प्रथम या वनस्पती पेशीमधला जो महत्त्वाचा घटक आहे तंतुकणिका, हा जो घटक आहे किंवा ही जी रचना आहे याला आपण तंतुकणिका असे म्हणतो। आणि ही आहे पेशीभित्तिका, म्हणजे पेशीच्या बाहेरचं जे आवरण आहे त्याला आपण पेशीभित्तिका असे म्हणतो आणि ही पेशीभित्तिका या ठिकाणी दाखवलेली आहे। त्यानंतर आहे पेशीपटल, पेशीच्या आतमधलं जे भाग आहे या भागाला आपण काय म्हणूया, पेशीपटल। हे पहा, पेशीमध्ये थोडंसं वर्तुळाकार रचना जी आपल्याला पाहायला मिळते, जी मध्यभागी आहे त्याला आपण केंद्रक असे म्हणतो, तर हे पेशीचे केंद्रक आहे। त्यानंतर सर्व पेशीमध्ये जे पातळ द्रव पदार्थ आहे त्याला आपण पेशीद्रव्य असे म्हणतो। त्यानंतर या लांबट आकाराच्या ज्या आहेत, सर्पिलाकार आकाराच्या ज्या आहेत या गॉल्जी पिंड आहेत, यांना आपण गॉल्जी पिंड असे म्हणतो। त्यानंतर सर्व वनस्पतीच्या पेशीमध्ये या छोट्या छोट्या जे गोल आहेत यांना आपण मुक्त रायबोझोम असे म्हणतो। आणि या रायबोझोमचं काम काय असेल तर नायट्रोजनच्या स्थिरीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल या रायबोझोम या जीवाणूचा आपल्याला असलेला पाहायला मिळतो। आणि सर्वात महत्त्वाचं, सर्व वनस्पतीच्या पानांना जो हिरवा रंग आहे त्याचं कारण आहे हरितद्रव्य असतं, आणि ते हरित लौक असलेला हा भाग हा वनस्पती पेशीमध्ये असतो, जो प्राणी पेशीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यानंतर या ज्या रिक्तिका आहेत गोल, त्या ठिकाणी त्या मोठ्या भागाने वनस्पती पेशीमध्ये दाखवलेल्या आहेत, याला आपण रिक्तिका असे म्हणतो। अशा पद्धतीनं वनस्पती पेशीची रचना आणि तिचे विविध अंगके आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। धन्यवाद।